रामदास आश्रम आम्ही गुलानी काकांबरोबर आलेलो आहे आज फिरायला. मागे पण आलो होतो. आता आपण आज जाऊन बघूया सगळं डिटेल. लोकेशन वगैरे शेअर करतीलच आपण गुगलवर. सायकलवारी रस्ता एकदम मस्त आहे. पाऊस पडलेला आहे, आता पाऊस पडत नाही आहे, त्यामुळे इट इज व्हेरी ब्युटिफुल लोकेशन टू राईड ऑन. डू राईड हिअर. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल लोकेशन टू राईड ओव्हर हिअर अँड विल गो इन साइड नाउ. एकदम सुंदर असा परिसर आहे. दाट जंगल आहे इथंच आपल्या जवळ. काय माहितच नाही आपल्याला. काय एकदम जबरदस्त ऑफरोडिंग चालू आहे आमची. पॉलीगॉन राईड ऑन रामगिरी आश्रम. ज्या दाट जंगलातनं सायकल चालवत येतो तो मी. काय मला सायकल चालवताना मोबाईल पकडता येत नाही, त्यामुळे मी आता परत मागे चाललोय तुम्हाला दाखवायला. हे दाट जंगल आहे. या दाट जंगलातनं ऑफ रोडिंग करत मी सायकलिंग करत आलो आहे. माझी पॉलीगॉन सायकल आहे, त्याच्यामुळे सायकलिंग करायला इथं फुल मजा येते. पण आपले दोन पार्टनर बघा सायकलला चालत येत आहेत. तो पण काही इश्यू नाही आहे. हे याच्यावर सायकलिंग करायची मजा, आनंदच वेगळा आहे. आणि इथं स्वागत करतात सगळे डास मंडळी, तर त्यामुळे फुल पॅड घालून येत जावा. पान आहे हे फक्त जंगलातच सापडतं असं आता माहिती दिली आहे गुलानी सरांनी. इथं मी सायकल आता पार्क केलेली आहे. इथं शिव मंदिर एक आहे. बाप्पा मोर्या, मंगळ मूर्ती मोर्या मोर्या. एंट्री मागून आहे, इथून नाहीये. आडवली मध्ये एकदा गेलेली राईड केली ती कडावची जंगलातून. आता ऊन यायला लागलंय एकदम मस्त. हे लोकेशन म्हणजे एकदम एन्जॉय केलं. इथं स्विमिंग करायला जरासा प्रॅक्टिस पाहिजे, नाही तर त्या पाण्याच्या प्रवाहात पुढे निघून जातो माणूस. नाही पाय इथं आता सायकल पार्क केलेत आणि देवळात चाललोय आम्ही. चला या देवळात. सुंदर परिसर आहे एकदम, फुल सुंदर परिसर. देवळाच्या आतला परिसर. सुब्रमण्यम स्वामी. Hare Ram, Hare Ram.
देवळाचा परिसर. स्वामदासा आश्रम, रामगिरी टू शबरीमली कैलासा. ही जी माहिती काही मिळाली तर मी शेअर करतो या ट्रेकची नक्कीच. एकदम शांत एरिया आहे. हे निसर्गामधून आलो होतो सकाळी, तेव्हा पाऊस होता. आता पाऊस नाहीये, त्यामुळे 1-2 व्हिडिओ काढायला काही हरकत नाही. बघा निसर्ग. या रस्त्याने आम्ही आलो होतो येताना, आता सेम रस्त्याने रिटर्न चाललेलो आहे. एकदम निसर्गमय सायकल राईड झालेली आहे आज माझी. आपण येतो स्ट्रेसफुल वीकला, एकदम आपण सगळं काही विसरून जातो अशा ठिकाणी येऊन. सो कीप वॉचिंग फॉर एक्सप्लोरिंग गुड एरियाज. ओय ओय असं टर्नला देतोच तो मी आवाज. पाऊस पडला होता काल रात्री मस्त बदलापूरला, डोंबिवलीला. परिसर सुंदर झालेला आहे, परिसर सुंदर झालेला आहे. आता रिटर्न राईड सुरू आहे. ओय ओय आ. मग काय करणार, यावं लागतं बघायला तुमच्या चांगल्या चांगल्या ठिकाणी. हे आता रिटर्न राईड चालू आहे. आता किती किलोमीटर सर बदलापूर स्टेशन? 6 किलोमीटर बदलापूरच्या एंडला आहे. मग तिथून डोंबिवली सायकल राईड. चलो ओके. आपले गुलानी सर लीड करताना. इकडे बघा सर, एकदम निसर्गामध्ये जाऊन घेऊन आले आज मला. आनंद आहे. खायला मिळणार आहेत पुढे. आम्ही जांभळं खाणार आहे 2-4. क्या मौसम आया है, मेरा आवाज सुनना पड़ता है. बदलापूर का केकडा. बदलापूरचा केकडा पळतोय मी त्याच्या मागे पळतोय. मी नॉनव्हेज नाही आहे. समोर बदलापूरला टिटवाळा जातो, बदलापूर टिटवाळा. आणि हा बदलापूर स्टेशन बरोडा हायवेला जाणार. हा पेंडशेड. चला ठीक आहे. आता या नवीन रस्त्याचं उद्घाटन आम्ही करणार आहे आता तुमच्याबरोबर. आम्ही आता पनवेल हायवेवर आहे. हा एअरपोर्टला जातो, JNPT. एकदम टकाटक सुसाट रस्त्यावर. आता आमची स्पीड 45 पर्यंत पोहोचणार आहे थोड्या वेळात. पण नको हवा, आपण आरामात जात असतो. त्यामुळे निसर्ग आणि रस्त्याचा आनंद घेत आम्ही सायकलिंग करत आहोत. ओय ओय. हायवेला क्रॉस करून लेफ्टनी रस्ता घेतला आणि हा आपण निसर्गातनं बदलापूरला परत पोहोचत आहे. या स्पॉटला आम्ही सकाळी आलो होतो, सेम रस्त्याने रिटर्न जातो आहे. सकाळी खूप पाऊस चालू होता, त्यामुळे नो रेकॉर्डिंग. नाउ आय कॅन डू रेकॉर्डिंग बिकॉज नो पाऊस. खाने को आए इधर 4:30 बजे चालू होता है बदलापुर में इडली वड़ा. पहले नंबर था, उसका पूरा हो गया. अभी इसमें अब तो स्टार्ट होएगा.